वडिया मैदानावरती गांधारी क्रिकेट मैदान महाड रायगड सुंदररित्या येथे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या फेरीच्या सामन्याला सुरुवात होते। वजीरभाई विले मित्रमंडळ विरुद्ध वावे 11 या दोन संघांमधली ही लढत सामना सुरू झालाय। पहिला चेंडू अगदी पायामध्ये टाकला होता, बुंध्यामध्ये टाकला होता। अगदी क्रिकेटच्या परिभाषेमध्ये बोलायचं जर झालं तर यॉर्कर लेन स्वरूपाचा हा चेंडू होता। अल्ताफ गोलंदाजीसाठी आलाय। पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं अल्ताफचा एक मागच्या मॅच मधला अष्टपैलू खेळ पाहायला मिळाला। अल्ताफच्या बॅट मधून धावा आल्या, गोलंदाजी मधून विकेट्स आल्यात आणि एक दमदार सुरुवात पहिल्या चेंडूवरती केली आहे। सिंगल धावा आली आहे। यावेळेला ओव्हरफिट चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून उडवलाय। चेंडू गेलाय वन बाउन्स लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर। वेलकम चौकार वावे 11। आता मात्र चेंडू थोडासा लेंथ मध्ये येथे बिघाड झाली। लेंथ मध्ये थोडीशी बिघाड झाल्यानंतर फलंदाज आसिफने हा चेंडू मात्र सोडलेला नाहीये। मिड ऑफच्या डोक्यावरून इथे मात्र दमदार असा चौकार आलाय। 5 धावा धावफलकावरती वावे 11 संघाच्या। पुढील चेंडू अल्ताफच्या चेंडूवरती येथे मात्र मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात। झेलबाद स्वरूपात फलंदाज आसिफ थोडासा फटका येथे मात्र फसला। एलिव्हेशन खूप कमी प्रमाणात मिळालं। अगदी थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येथे मात्र चेंडू मारला। थोडासा गॅप मध्ये जर मारला असता तर नक्कीच ह्या चेंडूवरती चौकार मिळाला असता। या चेंडूला मी तर म्हणेन लॉंग ऑन मध्ये किंवा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जर मारला असतं तर त्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार सुद्धा मिळाला असता, परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येथे फलंदाज आसिफने मारला आणि 4 धावा काढून येथे मात्र बाद झाला। वन डाऊन बॅटर अहमद आता मात्र फलंदाजीसाठी आलाय। ज्याच्या बॅट मधून झुंजार खेळी पाहायला मिळाली तोच अहमद यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय। चेंडू वन बाउन्स सीमारेषा बाहेर। अहमदच्या बॅट मधून येथे मात्र सुरेख सुरुवात चौकार। च्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त रित्या 46 धावा 13 चेंडूंमध्ये 46 धावा याच फलंदाजाने कुठल्या होत्या। तोच फलंदाज आता मात्र यावेळेला सरळ बॅटने फटका खेळलाय। चेंडू गेलाय वाइडेस्ट लॉंग ऑन सीमारेषा बाहेर। अप्रतिम येथे फटका। पॉवर प्लेचा फायदा येथे फलंदाज अहमदने पुरेपूर उचललाय। पॉवर प्लेचा फायदा कसा उचलायचा हे अहमद जरूर आजच्या दिवसामध्ये अनेक फलंदाजांना दाखवून देतोय। एक अगदी क्षेत्ररक्षणाला येथे मात्र खूप विचार करायला भाग पाडतोय। गोलंदाज अल्ताफ दोन्ही आपण जर पाहिले गोलंदाज आणि फलंदाज मागच्या मॅचचे हिरो होते। त्या दोघांमधलं हे द्वंद्व मैदानावरती पाहायला मिळतंय। येथे गोलंदाजावरती दबाव टाकलाय फलंदाज अहमदने। पुढील चेंडू यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून अप्रतिम फटका। चेंडू वन बाउन्स टू बाउन्स ओव्हर द रोप चौकार। सलग पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय। पहिल्या षटकामध्ये धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 17 धावा। या षटकामध्ये तब्बल 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले। एक मिड ऑफच्या डोक्यावरून, 2 कव्हरच्या डोक्यावरून, एक मिड ऑनच्या डोक्यावरून अप्रतिमरित्या चौकार येथे फलंदाज अहमदच्या बॅट मधून पाहायला मिळाले। यावेळेस स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे अर्शलन।
अर्सलान अर्सलान आता मात्र स्ट्राईक एंड वरती आहे, तर गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज फहीम कोंडिवकर. फहीम कोंडिवकर मागच्या मॅचमध्ये जबरदस्त 5 धावा खर्च करत एक विकेट त्याने मिळवली होती. लाजवाब गोलंदाजी केली होती. 2 वर्षापासून क्रिकेट पासून दूर आहेत तरी सुद्धा एक जबरदस्त स्पेल पाहायला मिळाला त्यांच्या गोलंदाजीतून. मित्रांनो, आपण पाहतोय गोलंदाजी करणं हे मित्रांनो खाऊ काम नसतं, सोपं काम नसतं. गोलंदाजी करणं हे मित्रांनो एक कला असते, कारण की आपण 4 खेळाडूंनाच गोलंदाजीसाठी निवडत असतो. स्पेशल हँडल करावं लागतं. यावेळचा चेंडू द्रुत गती मारा, पंचांकडून मात्र इशारा आलाय. यस इट इज, चेंडू वाईट बॉल आहे. अतिरिक्त स्वरूपात येथे धाव मोजावी लागते. धावसंख्या लागली धावफलकावरती 18 धावा. विराट कोहलीचा जर्सी नंबर मित्रांनो 18. भारतीय क्रिकेट मधलं रन मशीन या नावाने त्याची ओळख आहे. 2008 मध्ये खऱ्या अर्थानं विराट कोहलीने डेब्यू केला होता. त्यानंतर आपण पाहतोय 2009 साली डिसेंबर महिन्यामध्ये पहिली सेंचुरी त्याच्या नावावरती लागली कोलकात्याच्या मैदानावरती. त्याच मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध तो सामना होता. गौतम गंभीरने सुद्धा शानदार पारी खेळली होती आणि गौतम गंभीरने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विराट कोहलीला दिला होता. यावेळेला मात्र आपण पाहतोय लाईक बिफोर द विकेटचा हलकाच अपील येथे मात्र केला जातोय. लॉ नंबर 31 अपील येथे मात्र केला जातोय. धावसंख्या 1 ने येथे लेग बाईटच्या इशाऱ्याने वाढते. धावसंख्या पोचले धावफलकावरती 19 धावा. दुसऱ्या फेरीची ही लढत मैदानावरती आपण पाहतोय. नुकत्याच आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय, वजीरभाई मित्रमंडळ विरुद्ध वावे 11 या 2 संघांमधली ही लढत 18 धावा धावफलकावरती लागतायत. फयूम यावेळचा चेंडू लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॅकअप येथे मात्र चांगल्या पद्धतीने मिळतोय. हॅलो अम्माच्या बॅट मधून येथे सुरेख फटकेबाजी पाहायला मिळत असताना आणखीन एक अप्रतिम फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर षटकार. मास्टर फहीम या गोलंदाजावरती सुद्धा अटॅक इज बेस्ट डिफेन्स. वावे संघाला येथे मात्र आपण पाहतोय तारणहार ठरणारी फलंदाज अम्माच्या बॅटमधून पाहायला मिळते. पहिला षटकार येथे डीप स्क्वेअर रिगच्या डोक्यावरून अगदी फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीने हा षटकार आला होता. धावसंख्या लागले धावफलकावरती 31 धावा, 31 रन्स. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. फहीम वरती सुद्धा अटॅक केलाय. ह्यावेळेला मात्र परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचा चेंडू. बॅटची हलकीच एज येथे मात्र नक्कीच लागली आहे. फर्स्ट बॅट त्यानंतर पॅड. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती वाढली आहे. धावसंख्या पोचले धावफलकावरती 32 धावा, 32 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू. स्ट्राईक एंड वरती बॅटर अर्सलानकडे सुद्धा क्षमता आहे. चांगली बॅटिंग तोही करू शकतो. यावेळेला मात्र फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सेकंड विकेट डाऊन वावे 11 संघाला. इथे मात्र दुसरा खेळ पूर्ण होतोय. वावे 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16च्या सरासरीने 32 धावा. 2 गडी येथे मात्र बाद झालेत.
एका बाजूला आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून धावांचा येथे मात्र पाऊस पाहायला मिळतोय, तोच अम्माद येथे मात्र त्याच्या बॅट मधून 4 चौकार आणि एक षटकार आलाय. 25 धावा वैयक्तिकरित्या खेळतोय. 32 धावसंख्या झालेली आहे. 32. पहिल्या षटकामध्ये 17 होते आणि या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत. एक वाईट टाकला होता या षटकामध्ये मित्रांनो. न्यू बॉलर तिसरं षटक घेऊन आलाय वलीद. वलीदच्या हातामध्ये आता मात्र चेंडू सोपवलाय. समोर बॅटर अम्माद. अम्मादला पहिल्या चेंडूवरती येथे मात्र फ्लाइट एट स्वरूपाचा चेंडू होता. फ्लाइट वरती येथे मात्र बीट केलंय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू. वाईट यॉर्कर करण्याचा जरूर प्रयत्न केला गोलंदाज वलीदने. डॉट बॉलने इथे मात्र सुरुवात केली आहे. 32 धावा. वावे संघाची धावसंख्या स्थिर आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. राईट आर्म ओव्हर द विकेट वलीद. वलीदने इथे मात्र आपण पाहतो लोअर फुट टॉस चेंडू टाकलाय. शॉर्ट माइंड लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा या चेंडूवरती मात्र पूर्ण केली जाते. ओव्हर थ्रोची येथे मात्र धाव मिळते. लेग बायचा इशारा पंचांकडून नक्कीच आलाय. लेग बायच्या स्वरूपाने येथे मात्र 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढली आहे. 34 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. 34 रन्स धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. दुसऱ्या फेरीची ही लढत आपण मैदानावरती पाहतोय. एका बाजूला वावे 11 तो दुसऱ्या बाजूला यजमान संघ वजीरभाई मित्रमंडळ. यावेळचा चेंडू कटर चेंडू होता. ऑफस्टिक वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू लेग कट होतोय. चांगली गोलंदाजी. गोलंदाजाने येथे मात्र थोडासा फ्लाइट दिला होता. फ्लाइट वरती येथे फलंदाज अनमादला बीट केलं जातंय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज वलीद कडून पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेला मात्र यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचा चेंडू. वजीरभाई मित्रमंडळ येथे मात्र तिसरा हादरा वावे संघाला देतोय. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. ऑफ स्टंपला शपल झाले होते फलंदाज अनमादच्या बॅटचा झंझावात आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले. दुसऱ्या षटकामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार आला. वैयक्तिक 25 धावा काढून तो येथे मात्र बाद झालाय. वावे संघासाठी ही गेलेली विकेट्स धावसंख्येचा ग्राफ हा मात्र कमी करणारी सुद्धा असू शकते. वलीदचं कौतुक करावं लागेल. न्यू बॅटर आलाय अफान. पुन्हा एकदा वलीदने येथे मात्र आपल्या जाळ्यामध्ये आणखीन एक फलंदाजाला अडकवलंय. कॉट बिहाइंड कॉटन बोल्टच्या फलंदाज आल्या आल्या अफान गोल्डन डकच्या स्वरूपात येथे मात्र बाद होतोय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट्स मिळवल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती वजीरभाई मित्रमंडळ संघाला इथे मात्र सुवर्ण संधी आली आहे. अमीनभाई काझी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय 2 विकेट्स मिळवल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. 2 धावा इथे मात्र खर्च केलेल्या आहेत. त्या 2 धावा सुद्धा लेग बाईजने गेलेल्या आहेत. म्हणजे पाहूया यावेळेला गोलंदाज वलीदची आक्रमक गोलंदाजी. यावेळचा चेंडू मात्र वलीदने थोडस निराशाजनक चेंडू टाकलाय. चेंडूवरती स्वीप शॉटचा फटका. चेंडू लॉंग लेग सीमारेषा बाहेर. तीन षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 38 धावा. 38 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट्स गेलेले आहेत. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगलं कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळालं वलीदच्या गोलंदाजीतून.
जेथे पहिल्या 2 षटकांमध्ये 32 धावा धावफलकावरती आल्या होत्या. 16ची सरासरी होती, ती आता मात्र सरासरी कमी केली आहे. 12:15 पर्यंत येथे मात्र सरासरी आणली आहे. वलीद या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल तितकं थोडं आहे. शेवटच्या षटकासाठी आलाय गोलंदाज उमेर. उमेरच्या हातामध्ये आता मात्र चेंडू सोपवलाय. पाहूया उमेरच्या गोलंदाजीचा सामना. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे मतीन, तर नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे आथिफ. मतीनची सुद्धा येथे मात्र दांडी गुल केली आहे. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज येथे मात्र मतीन. मथीन बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मोहसिन आता मात्र फलंदाजीसाठी गेलाय 7व्या क्रमांकावरती, कारण की 5 गडी येथे मात्र बाद झाले. पहिल्या 2 षटकांमध्ये 32 धावा. नंतरच्या षटकामध्ये वलीद गोलंदाजीसाठी आला. वलीदच्या गोलंदाजीचा लाजवाब नजराणा आपल्याला पाहायला मिळाला. आणि गोलंदाज उमेरने सुद्धा आपण पाहतोय येथे या षटकाची सुरुवात विकेट्सने केली आहे. पाहूया द्रुतगती मारा उमेरचा. पुन्हा एकदा चेंडू अक्रॉस बॅटने खेळलाय. चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. कार्पेटच्या आधारावरती खेळलेला फटका. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्या लागले धावफलकावरती 39 धावा. 39 रन्स. 39 धावा धावफलकावरती लागतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय आथिफ. आता मात्र स्ट्राईक एंडवरती उमेरने या षटकाची सुरुवात अगदी दिमागदाररित्या केली आहे. विकेट्सने सुरुवात केली आहे. तो कॉन्फिडन्स येथे मात्र उमेरकडे मिळालाय. पाहूया उमेरचा पुढील चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचा हा चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी हळूवार आणि संत गतीने आलाय आणि त्याचा फायदा फलंदाजांनी येथे मात्र लगेच उचललाय. धावसंख्या येथे मात्र 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 41 धावा. श्रेयस अय्यर मागच्या वर्षातील आपण पाहतोय भारतीय संघातून तुफान फॉर्मात असलेला खेळाडू. त्याचा जर्सी नंबर मित्रांनो 41. 41 धावा धावफलकावरती येथे मात्र 11 संघाची धावफलकावरती लागली आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचा चेंडू होता उमेरचा. पुढील चेंडू. काही वेळेला यू मिस, आय विल बी डेफिनेटली. जबरदस्त ॲक्युरेसीने गोलंदाजी पाहायला मिळते उमेर कडून. येथे मात्र दुसरी धन्यवाद डीजे मास्टर अमीन भाई काझी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक आहे. दुबईवरून त्यांनी येथे पारितोषिक लावलंय. दुबईवरून या सामन्याचा मनमोहक आनंद लुटतायत. तसेच जहीद खान यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक उमेरसाठी आलंय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये 2 गोष्टीला सन्मान देणं गरजेचं असतं. एक म्हणजे यॉर्कर चेंडू आणि दुसरा म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. या 2 गोष्टींना इथे क्रिकेटमध्ये सन्मान दिलं जातं. पाहूया यावेळचा चेंडू अगदी सुरेख पाहायला मिळाला. उमेरच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. यावेळच्या चेंडूवरती सुद्धा विकेट्स मिळते. कॉट बिहाइंड स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. लाजवाब धन्यवाद डीजे मास्टर फरमान जी यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. आफ्रिका या देशातून ते सामन्याचा आनंद लुटतायत आणि आफ्रिकेवरून ते इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा इथे आपण वेलकम करूया आणि त्यांच्या माध्यमातून इथे 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. और जैद यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक. उमेरसाठी तब्बल 400 रुपयांचं पारितोषिक आलंय. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
येथे मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव घेतली जाते आणि तिसरी धाव येथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. जबरदस्त कमबॅकिंग गोलंदाजी वलीद आणि उमेरची पाहायला मिळाली. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. धावसंख्या लागलेल्या धावफलकावरती 43 धावा, तर जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष्य असणार आहे ते वजीरभाई मित्रमंडळ या संघाला. पाहूया या 44 धावसंख्येचा पाठलाग वजीरभाई मित्रमंडळ कशा पद्धतीने पूर्ण करणार. दुसऱ्या फेरीची ही लढत आपण मैदानावरती पाहतोय. वावे 11 संघाला इथे मात्र कमबॅक करायला भाग पाडलेला नाहीये, कारण की गोलंदाज वलीद आणि उमेर या 2 गोलंदाजांनी येथे मात्र धावसंख्येला लगाम लावलाय, धावसंख्येला रोख दिलाय आणि त्यामुळेच आपण पाहतोय 43 धावांपर्यंत येथे धावसंख्या रोखता आली आहे. 2 षटकांमध्ये 32 धावा आल्या होत्या आणि नंतर 2 षटकांमध्ये 32 धावा, 2 विकेट्स गेल्या होत्या आणि नंतरच्या 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा आल्या आणि तब्बल 5 विकेट्स गेल्या. 3 विकेट्स उमेरने मिळवल्या, 2 विकेट्स वलीदने मिळवल्या. एक जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पाहूया यावेळेला 11च्या सरासरीने 44 धावांचा पाठलाग करायचा आहे वजीरभाई मित्रमंडळ संघाला. तर पाहूया या 44 धावसंख्येचा पाठलाग यावेळेला कशा पद्धतीने पूर्ण केला जाईल. पाहूया अलिबाग तालुक्यातील एक बुलंद आवाज आणि रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचा खरा अर्थानं आवाज सर्व तालुक्यांमध्ये दुमदुमला जातो असे यासीन सरांना मी आमंत्रित करतोय. ओव्हर टू द यासीन सर. धन्यवाद. विपक्ष चांडवा या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण त्वरित टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आहिल 11 पुरार विपक्ष चांडवा यानंतर दुसऱ्या फेरीचा हा सामना असेल. आणि युनायटेड क्रिकेट क्लब चे एक जबरदस्त ऑलराउंडर सन्माननीय अरसलान पल्लवकर यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस करणार आहोत, नाणेफेकीचा कौल करणार आहोत. चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट आप सभी को ले चलूंगा इस शानदार मैदान पर जहां पे इस प्रतियोगिता का ये तीसरा दिन और तीसरे दिन का ये सेकंड राउंड जारी है. दोनों भी टीम ने एक एक मैच जीता है और दूसरे फेरी में प्रवेश किया है. जीतने के लिए 44 रनों की जरूरत. वजीर भाई मित्र मंडल को पहला ओवर यहाँ पे प्रगति पर. अम्माद अपना निजी पहला ओवर लेके आए हैं. हल्का सा अपील, मगर अपील में आत्मविश्वास कम था, मगर अंपायर जी ने यहाँ पे इशारा कर दिया है कि गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और इसी वजह से यह गेंद वाइड करार नहीं दी जा सकती. यह फेयर डिलीवरी है. स्कोर अभी भी यहाँ पे रुका हुआ 4 रन. 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदें अभी भी आना बाकी. अम्माद ने कुछ हद तक यहाँ पे प्रभावित किया है. जी हां, इस मरतबा सामने पड़ी हुई गेंद थी, ओवर पिच बनाकर उसे उछाल कर खेला और गेंद देखते देखते लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर हवाई सफर करती हुई दर्शक दीर्घा में 6. धन्यवाद डीजे. अमीन काजी इनकी तरफ से इस छक्के के लिए 100 रुपए का इनाम. बहुत बहुत शुक्रिया अमीन भाई. इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 10 पर. फिर से एक बार उड़ाया उसे कवर के ऊपर से, लॉफ्टेड कवर ड्राइव, बहुत ही खूबसूरत. चांडवा चे कर्णधार, चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. इस चौके की सहायता से रनों की संख्या फिर से एक बार उछाल लेती हुई पहुंच चुकी है 14 पर. बहुत ही बढ़िया शुरुआत वजीर भाई मित्र मंडल टीम की यहां पे नजर आ रही है. 30 गज के दायरे का बहुत ही खूबसूरती के साथ यहां पे फायदा उठाया है. स्लोवर वन गेंद, इस मर्तबा स्क्वायर कट करने की कोशिश थी, अपने दाहिने पैर को पीछे की तरफ ढकेला था और अपने आप को जगह देने की कोशिश कर रहे थे, मगर तेज तर्रार गेंद उनके नजर के सामने से निकल गई.
गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, बिंदी गेंद, और इसी के साथ ओवर की भी समाप्ति हो चुकी है। हिदायत अंतुले, इनकी जानिब से शहबाज को 100 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है। बहुत बहुत धन्यवाद हिदायत जी। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 14 रन। चांडवा या संघाला शेवटचा पुकार, अन्यथा आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे। इस बीच नए गेंदबाज आए हैं मतीन। मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, जीतने के लिए निर्धारित 4 ओवर में 44 रनों की जरूरत है। ओहो, बहुत ही बढ़िया गेंदबाजी मतीन की। पहली गेंद से लाइन को पकड़ के रखा है, ऑफ स्टंप और ऑफ स्टंप के बाहर ललचाते हुए, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद ऑफ कटर गेंद तेजी के साथ अंदर की तरफ आ रही है और उसे स्क्वायर कट करने की कोशिश थी, मगर फिर से एक बार यहाँ पे नाकाम रहे। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, बिंदी गेंद, और मतीन की बिंदी गेंद के साथ शुरुआत बहुत ही बढ़िया तरीके से। जी हाँ, इस मरतबा क्रॉस द लाइन खेला और गेंद ने बल्ले का टॉपेज लिया। गेंद शॉट फाइन ले की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, और इसी के साथ वजीर भाई मित्र मंडल को लगता हुआ ये पहला झटका। चौदह रन बोर्ड पर लग चुके हैं। 14 पर यह पहली सफलता गेंदबाजी करने वाली टीम को प्राप्त हो चुकी है। चांडवा या संघाला हा शेवटचा पुकार आहे। जर आपण आला नाहीत, आपले संघनायक जर इथे आले नाहीत, तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी बसणार आहे। शोएब, चला टॉस करण्यासाठी या। मेरे को परेशान कर रहे हैं मगर खाली विकेट का ना, इधर ध्यान ना उधर ध्यान। 14 रन बोर्ड पर लग चुके हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज अल्ताफ और नॉन स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं शहबाज। जी हाँ, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर ललचाया। बहुत ही जबरदस्त लाइन एंड लेन के साथ यहाँ पे गेंदबाजी हो रही है मतीन द्वारा। मतीन ने पहली 3 गेंदों में एक बल्लेबाज को चलता किया है और अब तक एक भी रन उन्होंने खर्च नहीं किया है। ये है उनकी कामयाबी, क्योंकि इस तरह की गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता। निर्धारित 4 ओवर में बड़े स्ट्रोक खेलने की मानसिकता से साथ बल्लेबाज हमेशा नजर आते हैं, तैयार होते हैं। मगर इस मर्तबा देखिए बाउंसर करने का प्रयास था मतीन का। तकरीबन हाफ ट्रैकर गेंद थी, मगर ऑफ स्टंप को छोड़ती हुई, ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया है। टॉस केला जातोय। सन्माननीय अरसलान पल्लवकर यांच्या शुभ हस्ते सांडवा विपक्ष पुरार या 2 संघादरम्यान जो यानंतर सामना आपण पाहणार आहोत। पुरार या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय आणि सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। लगातार 2 गेंदे यहां पे मैदान में देखिए वाइड डालते हुए मतीन। अचानक प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी जिस तरह से प्लेटफॉर्म नंबर 3 पर आती है और उस वक्त जिस तरह से अनाउंसमेंट होता है, उस तरह से यहाँ पे उनकी देखिए उनकी गाड़ी ट्रैक से उतर गई थी। इस मरतबा हवा में गेंद खड़ी हुई थी। मतीन को कैच लगने का सुनहरा मौका था, मौके को खोया है। पहली नजर में ऐसा लग रहा था कि ये कैच हो सकता है, मगर मतीन थोड़े से हालांकि कंफ्यूज थे, कैच ले या नहीं ले, कैच के ऊपर पहुंचेंगे या नहीं पहुंचेंगे। और इसी दरमियान गेंद ने टिप्पा खाया और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है। कुल मिला के 17 रन बोर्ड पर लग चुके हैं। 44 रनों की जरूरत। हर ओवर में 11 रन यहाँ पे बनाने होंगे जीत का परचम लहराने के लिए। पुरजोर कोशिश यहाँ पे हो रही है।
गेंदबाजों द्वारा, मगर इस पर दबाव, ओवर पिच गेंद, आओ देखा ना ताओ, अपना फ्रंट फुट आगे डालकर उस गेंद को लपेटा है। गेंद वाइड लॉन्ग ऑफ सीमा रेखा। रनों की संख्या हाई जंप लेती हुई 23 पर पहुंची है। हर ओवर में 11 रन के औसत से रन बनाने हैं। देखिए बल्लेबाजी करने वाली टीम वजीर भाई मित्र मंडल बहुत ही बखूबी के साथ, बहुत ही सोच समझकर रनों को और औसत को यहां पे मेंटेन करती हुई दिखाई दे रही है। बहुत ही अच्छी सोच, बहुत ही अच्छा नजरिया। इसी तरह से अगर बल्लेबाजी करेंगे तो ही यहां पे जीत सकते हैं। मगर इस मरतबा फिर से एक बार गेंद फलक में और जान हलक में। जी हां, इस मरतबा लाजवाब कैच, जबरदस्त कैच, पकड़ो कैच, जीतो मैच। ये पहला झटका लगता हुआ दूसरा झटका। शहबाज ने अपने टीम के लिए एक छक्का, 2 छक्के और एक चौका लगाया है और कुल मिला के 17 रन अपने टीम के लिए जोड़े हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है शहबाज ने। शहबाज आउट होने के बाद अब अल्ताफ का साथ निभाने के लिए उमेर। शहबाज ने अपने टीम के लिए 19 रन जोड़े हैं। कुल मिला के 23 रन बोर्ड पर लग चुके हैं। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 14 रन दे और इस ओवर में, जी हां, इस मतलब देखिए पहली गेंद पर बहुत ही खूबसूरती के साथ डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में उस गेंद को खेला था, मगर वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग देखने को मिली डीप पॉइंट के फील्डर के जरिए से। और इसी वजह से जहां पे 4 रन मिलने की उम्मीद थी, वहां पे मात्र 2 ही रन पर बल्लेबाजों को संतोष करना पड़ा। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 25 रन। 25 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 ओवर्स। याच दरम्यान सन्माननीय अब्बासजी शेख यांचं इथे आगमन झालेलं आहे। रायगड पोलीस मध्ये ते कार्यरत आहेत। मी आमच्या मंडळाच्या वतीनं विनंती करणार आहे वसीमभाई पानसारी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अब्बासभाई शेख यांचं स्वागत करावं। रायगड पोलीस मध्ये कार्यरत असणारे आमच्या या व्यासपीठावरती विराजमान आजचे पाहुणे अब्बासभाई शेख, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। सदरक्षणाय खलल निग्रणाय हे त्यांचं ब्रीद वाक्य। जी हां, फिर से एक बार देखिए यहाँ पे जीवन दान मिला है। तकदीर का भी साथ अहम होता है। हालांकि 99% मैं कहूंगा कि आपके एफर्ट, आपका टैलेंट, आपकी मेहनत, आपका जज्बा और 1% तकदीर का साथ, ये भी अहम। जी हां, इस मरतबा सामने पड़ी हुई गेंद को उठाकर खेला है। 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद फरार होती हुई बहुत ही जबरदस्त 4 रन मिलेंगे। पर आहेत आणि ज्यांच्या मुखातून, त्यांच्या वाणीनं आपण या उद्घाटन समारंभाचा सोहळा पाहिला होता, ऐकला होता। चौतीस रन बोर्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए अब यहां से 10 रनों की जरूरत। अड़तीस रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए 6 रनों की जरूरत।
6 गेंदे और 6 रनों की जरूरत वजीर भाई मित्र मंडल को जीतने के लिए। देखिए जीत की सुगंध अब यहां से सूंघ रहे हैं डगआउट में बैठे हुए उनके सारे खिलाड़ी और उनके चाहने वाले। अगर 6 लगाकर इस मैच को जितवाते हैं तो 200 रुपए का इनाम यहां पे आ चुका है जैद खान की जानिब से। देखिए उनके चाहने वाले यहाँ पे बहुत सारे लोग दिखाई देते हैं, उनसे प्यार करने वाले, उनको अप्रिशिएट करने वाले। जी हाँ, ये देखिए घुटना टेक और तमाशा देख, वाह लाजवाब स्ट्रोक स्वीप करके